कर. घरगुती उपाय म्हणत 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर विळा गरम करत चटके. अक्षरशः 65 वेळा चटके. मेळघाटातून धक्कादायक प्रकार समोर. अवघ्या 22 दिवसाचं बाळ आजारी पडल्यानं घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी विळा तापून अक्षरशः 65 वेळा बाळाच्या पोटावर डागण्या दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गावातून हा संतापजनक प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्यानं त्याला नातेवाईकांनी सिमोरीवरून हत्रू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यानंतर तिथून अचलपूरला नेलं. आता अखेर अमरावतीमध्ये डफरीन रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. घरगुती उपाय म्हणून बाळाला 65 वेळा चटके. सिमोरी गावातील रहिवासी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना 22 दिवसांचं बाळ आहे. बाळ आजारी पडल्याचं कळताच घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी बाळाच्या पोटावर विळा गरम करून अक्षरशः 65 वेळा चटके दिले. त्यामुळे बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे घाबरून जाऊन बाळाला सिमोरीवरील हत्रूंच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं. त्यानंतर बाळाला हत्रू येथील अचलपूरला आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली असून बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळते. या घटनेमुळे बाल मृत्यू, कुपोषणासोबतच मेळघाटातील घरगुती उपायानं किती जीवघेणे प्रकार घडू शकतात हे समोर आलंय. बाळाला श्वास घेण्यास त्रास. अमरावतीत उपचार सुरू. मेळघाटामधील त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याला अमरावतीत आणण्यात आल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय येथील डॉक्टरांनी दिली. बाळ हे 21 दिवसांचं आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात फॅसिलिटी नसल्यानं त्याला नागपूरला रेफर केलं जाऊ शकतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याच्या कुटुंब सदस्यांनी पोटाला चटके दिले असतील, पण चटके गंभीर नसून श्वास घेता येत नाही ती मूळ समस्या आहे असंही त्यांनी सांगितलंय. मेळघाटात आरोग्य यंत्रणेवर कोट्यावधींचा खर्च, पण कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात हा विभाग सातत्यानं अपयशी ठरलाय. कधी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं होणाऱ्या गर्भवती स्त्रियांचे मृत्यू, अज्ञान आणि अंधश्रद्धेतून होणारे घरगुती उपायही जीवघेणे ठरत असल्याचं समोर येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार मार्च 2020 ते सप्टेंबर 2024 पर्यंत मेळघाटात 818 बाल मृत्यू आणि 24 माता मृत्यू झालेत. मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकरणानं पुन्हा एकदा या साऱ्या प्रकारावर लक्ष वेधलं गेलंय. जनता टाइम, जटा टीव्ही चॅनलसाठी अतिक कादरी, जिल्हा विशेष प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.